नमस्कार। तर आज मी बनवणार आहे खरवस। तर हा खरवस मी चिकापासून बनवणार आहे। बघा किती छान सुंदर असा बनला आहे, एकदम सुका, त्याच्यामध्ये पाणी सुद्धा दिसत नाहीये। याच्या वड्या पण मस्त एकदम पडल्या सुटसुटीत। ह्या वड्या मी तुम्हाला आता काढून दाखवते, किती मस्त पडल्या आहेत त्या, आणि चवीला पण छान झालेला, बिना साखरेचा गुळात बनवलेला आहे। बघा किती मस्त बर्फी सारख्या तुकड्या पडल्या आहेत त्या खरवसाच्या। तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। हे 2 ग्लास मी चिकाचं दूध घेतलं आहे। बघा ह्याचा कलर थोडा पिवळट असा दिसतो आहे, हे घट्ट चीक आहे हा। आता हे 2 ग्लास मी ज्या ग्लासाने चीक घेतला त्याच ग्लासाने मी दूध घेते आहे। हे 1 ग्लास दूध झालं, परत हे दुसरा ग्लास, असं 2 ग्लास मी दूध 2 ग्लास चीक घेतला। त्याच्यामध्ये आता मी 1.5 वाटी गूळ कापून घेतला आहे। हा गूळ टाकते मी त्यामध्ये। गूळ टाकल्यानंतर ते दुधामध्ये विरघळवून घ्यायचं आहे। हे आता मी 1.5 वाटी गूळ टाकला। आता हे मी मिक्स करून घेते त्यामध्ये। आता त्यामध्ये मी 1.5 चमचा वेलची पावडर टाकते। ही वेलची पावडर टाकल्यानंतर पुन्हा एकत्र करून घेतलंय मी हे, म्हणजे त्याच्यातले सर्व गुळाचे खडे आहेत ते मिक्स होऊन जातील आणि वेलची सुद्धा सर्व दुधामध्ये मिक्स होईल। आता हे झालं सर्व आपलं एकत्र करून, तर त्यासाठी मी हे असे 2 डब्बे घेतले आहे। आता दोन्ही डब्यामध्ये हे दूध मी ओतून घेते। पूर्ण मी वरपर्यंत नाही भरून घेतला हा डब्बा, जेवढं होतं तेवढं मी दोन्ही डब्यातून सेम ओतून घेतलं। आता गॅसवरती मी हे भांडं ठेवलं, त्यामध्ये पाणी ठेवलं। त्या भांड्यामध्ये मी हे असं स्टँड ठेवलं आहे, कारण उकळी आल्यानंतर पाणी त्या खरवसामध्ये जाणार नाही। त्या स्टँडवरती मी सरळ डब्बा ठेवून आता ह्या भांड्याला झाकण लावून घेतलं। झाकण सर्व बाजूने दाबून घेतलं। आता गॅस चालू ठेवला मी। गॅस मी पहिला 10 मिनिटं फुलवरच ठेवला, नंतर 5 मिनिटं मी स्लो करून बंद केला। बंद केल्यानंतर तसंच झाकण ठेवून भांडं तसंच गॅसवरती राहून दे थंड होईपर्यंत। भांडं पूर्ण थंड झाल्यानंतरच मी त्याचं झाकण काढलं, कारण त्या वाफेवरती चांगला खरवस व्यवस्थित होतो, त्याला पाणी वगैरे काही राहत नाही, सुका एकदम होतो। आता हे मी झाकण काढलं, बघा किती छान झालंय एकदम। आता हे मी बाहेर काढून घेते। बाहेर काढल्यानंतर पण मी खरवस थंड व्हायला ठेवला होता। बघा किती मस्त दिसतोय एकदम। मी त्याच्यात कुठचाही कलर वगैरे काही सुद्धा टाकलेला नाहीये। आता हा दुसरा जो डब्बा मी भरलाय तो ठेवते शिजायला। पुन्हा मी तसंच 10 मिनिटं फुल गॅस, पुन्हा 5 मिनिटं स्लो गॅसवरती ठेवून हा दुसरा सुद्धा मी शिजवून घेतला। तर तयार आहे आपला खरवस। बघा मस्त सुंदर अशा वड्या पडल्या आहे बर्फी सारख्या। छान मधुर असा खरवस आपला तयार